आहे ते विचारत नाही, कोण मोठा आहे कोण श्रीमंत आहे असा भेदभाव न पाळणारा एकमेव जगातला धर्म तो म्हणजे वारकरी, आणि ती म्हणजे पंढरीची वारी. आता तुम्ही बघा, आता तुम्ही सर्व जातात, एकमेकाच्या पाया पडतो का नाही आपण? सर्व पाया पडतात. पाया पडताना कधी बघता का हा लहान आहे, हा मोठा आहे, हा तर माझ्यापेक्षा लहान आहे, मी याच्या कशाला पाया पडू? सर्व एकमेकाच्या पाया पडतात, लोटांगण घालतात. अशा प्रकारचा लीन होण्याचा किंवा अशा प्रकारे सर्व म्हणजे वारीमध्ये अहंकार, दंभ, मद, मत्सर सगळं गळून पडायचं जर का कुठलं ठिकाण असेल तर ती म्हणजे पंढरीची वारी. अहंकार नाही आहे इथं. इथं मनामध्ये तुम्ही जरी अहंकार घेऊन जरी आले, म्हणजे एखादा कधी कधी नवीन वारीमध्ये येतो आणि त्याला वाटतो नाही नाही मी अमुक आहे, मी मोठा आहे, मी अमुक आहे, पण जेव्हा तो बघतो ना की अरे इथं तर एकमेकाच्या पायावर लोटांगण घालतात आणि एवढ्या नम्रपणे एकमेकाची सेवा करतात, तेव्हा मात्र त्याचा अहंकार गळून पडतो आणि त्यालाही मनामध्ये इच्छा होती की आपणही अशा प्रकारे पाया पडलं पाहिजे. हे तुम्हाला हे अहंकार गळून पडायचं काम, आपल्या मनातला मोह, मत्सर, दंभ हे जे अवगुण असतात ना, अवगुण, हे अवगुण गळण्यासाठी पंढरीची वारी आवश्यक आहे. आणि त्यामुळं आता आपली ही पंढरीची वारीला आपण जाणार आहोत. उद्या प्रस्थान आहे. खरं तर मला भरपूर अजून बोलायचं होतं, परंतु वेळ खूप झाली आणि उशीर झाला ना प्रवचनाला. कुठे गेले आपले चोपदार साहेब? चोपदार साहेबांनी मला अडवलं नाही ते बरं झालं, नाहीतर मला वाटलं की आता थांबवतात काय की हे करत असताना. तर चोपदार साहेबांनी आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी आजची जी काय माझी प्रवचन रूपी सेवा होती, मागच्या वर्षी पण मी या ठिकाणी प्रवचन केलं आणि ह्यावेळेस थोडा कमी कालावधी मला प्रवचनासाठी भेटला, कारण उशीर झाला आणि आता कीर्तन आहे, हरिपाठ आहे परत. तर असं नको व्हायला की बाबा आले आणि बाबाने सर्व प्रवचनाचा वेळ घेतला, तर असं व्हायला नको. तर माऊली ह्याच्या मतीत अर्थ जो आजच्या अभंगाचा आहे तो आपण समजून घ्या. इवलेचे रोप लावी येले द्वारे, तयाचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुलेले चिताची भारू कळियाशी आला. हे आपण अनेक अंगाने घेऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही ज्या अंगाने घेताल किंवा ज्या विषयाने घेताल त्या अर्थाने तुम्ही घेऊ शकता. वारीबद्दल तुम्ही ह्या अभंगाचा अर्थ घेऊ शकता. काही अत्यंत कमी वारकऱ्यांनी सुरू केलेली वारी किती मोठी झाली आता. म्हणजे त्यावेळी हैबत बाबांनी जेव्हा वारकरी ही वारी सुरू केली त्यावेळी किती वारकरी चालत होते, आता किती वारकरी चालत आहेत. म्हणजे हा जो वेल लावला तो गगनावर गेलेला आहे. तसाच अर्थ आपण ज्या वास्तूमध्ये आहोत, जी आपली संस्था आहे, ज्या संस्थेच्या गावात आपण बसलो त्याबद्दल आपण घेऊ शकतो. की हे बघा, हे छोटंसं रोपटं आपल्या पूर्वजांनी लावलं, म्हणजे ही जी काही जागा आहे आज संत ज्ञानोबारायांच्या चरणाच्या समोर, ज्ञानोबारायांच्या अगदी बघा इथून मंदिर दिसतं, तो जो सुवर्ण पिंपळ आहे ना इथून दिसतो बघा, ज्या सुवर्ण पिंपळाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. बरोबर आहे ना, 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. काय त्यांची इच्छा होती आणि कशासाठी घातल्या तुम्हाला माहिती आहे. जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास घेतला त्यावेळेस त्यांच्या पत्नीने म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, कारण की त्यांचे पती घरी यावेत म्हणून. आणि त्यांची इच्छा पण पूर्ण झाली. आपण तिथं
गेल्यानंतर 11 तरी प्रदक्षिणा घालायच्या. किती? 21 घाला, 51 घाला. आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो रोज आम्ही 101 प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालायचो. तुम्ही 11 तरी प्रदक्षिणा त्या ठिकाणी त्या पिंपळाच्या झाडाला घालायच्या. 1.25 लक्ष प्रदक्षिणा संत ज्ञानोबारायांच्या आईने घातल्या आणि संन्यास घेतलेले त्यांचे वडील परत आले. हा इतिहास आहे. आणि ते पिंपळाचं झाड बघा आपल्या इथून दिसतं ह्या वास्तूमधून. किती आपलं भाग्य. आणि हे वास्तू ज्या आमच्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी इथं